तर हा व्हिडिओ आहे ना सोमवारचा आहे. श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार होता. तर इथे माझी पूजा वगैरे सगळी झाली होती. तर इथे मी ना अगरबत्ती वगैरे लावत होते आणि ईशी पण आली. ईशी पण बोलली मम्मी मी पण करणार. मग तिने पण अगरबत्ती वगैरे लावली. तर बघा ती इथे आहे ना मंत्रोच्चार करते म्हणून मी आवाज चालू ठेवलेला आहे. तिथे तुम्ही बघू शकता. आणि तिच्याबरोबर डुग्गूसुद्धा मंत्रोच्चार करतोय बघा. की त्याने माझ्या मागोमाग बोलावं म्हणून मी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू बोलत होते. तर तो सुद्धा तिथे बोलत होता आणि मला आवाज येत होता गोड आवाजात मम्मा मम्मा. तर इथे ना मी सकाळचा इशी आणि इशीच्या पप्पांचा नाश्ता वगैरे सगळं आवरून घेत होते. चहा वगैरे ठेवायचा होता आणि इशीला दूध द्यायचं होतं. तर त्याच्यामुळे मी इथे ना गॅसवरती चहा ठेवला आहे आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आहे. इथे मी थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये ठेवलेलं. आणि ते बघा डुग्गू साईडला रडत होता घेण्यासाठी. तर फ्रेंड्स ही बघा ही माझी ग्रोसरी म्हणजे की भाज्या वगैरे मी व्हेजिटेबल्स काही ऑनलाईनच मागवले. कारण की 2 दिवस मी साफसफाईमध्ये आणि दीपपूजन होतं त्यामध्येच माझे पूर्ण 2 दिवस गेले. दिवस मला कुठे जायला मिळालंच नाही भाज्या वगैरे, कारण मी सॅटर्डेला नेहमीच प्रिपरेशन करून ठेवते. कारण संडे कधी अचानक आम्हाला बाहेर वगैरे जावं लागतं तर तेव्हा माझी काही कामं होत नाही, म्हणून मी सॅटर्डेला सगळे प्रिपरेशन वगैरे करून ठेवते. तर यावेळी साफसफाईमध्ये प्रिपरेशन करायला जमलं नाही, म्हणून आज दुपारचं काही माझं जेवण नव्हतं. आज मंडे आहे आणि तसंही आज माझं श्रावणी सोमवार आहे, तर मला काही जाता आलं नाही, म्हणून म्हटलं की ऑनलाईनच मागवं. तर मी हे सगळ्या भाज्या ऑनलाईन मागवल्या आणि आता ह्याच मी सगळं क्लिनिंग वगैरे करून ठेवणार आहे. तर मी ते कसं ठेवते हे पण तुम्हाला दिसेलच. पहिलेही मी तुम्हाला दाखवलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. नाही पाहिलं असेल तर नक्की बघा मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन. आणि व्हिडिओ बिलकुल पण स्किप नका करू, प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की मला त्यामुळे मोटिवेशन मिळतं नवीन मोठे व्हिडिओ टाकण्यासाठी. तर प्लीज व्हिडिओ स्किप नका करू आणि कमेंट हे नक्कीच द्या फ्रेंड्स. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतात, मला नवनवीन व्हिडिओज बनवायला खूप प्रोत्साहित करतात. तर प्लीज फ्रेंड्स कमेंट्स नक्की द्या. लाईकही तेवढेच करा फ्रेंड्स, कारण की तुमचे लाईक सुद्धा माझ्यासाठी अमूल्य आहे. तुम्ही मला लाईक कराल तेव्हा मला कळेल की माझे व्हिडिओ कुठे कुठेपर्यंत पोहोचतात आहे आणि तुम्ही कुठून बघता ते माझे व्हिडिओ हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूडला. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असे स्वामी समर्थांची प्रार्थना करतो आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, श्रावणी सोमवार पहिल्या सोमवारचं तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचा श्रावणी सोमवार कसा झाला ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला तर मग व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. तर ना माझ्याकडे मुसलीचं पॅकेट संपलं होतं, तर मी हे मुसलीचं पॅकेट सुद्धा मागवलं आहे, दाखवते तुम्हाला. हे छान असं मला मुसलीचं पॅकेट भेटलं आहे. 750 ग्रामचं आहे आणि हे जरा म्हणजे अगोदर मी आणलेलं ते कमी रेट म्हणजे 350 रुपयाचं होतं, पण कमी होतं. मग मला असं वाटलं की अजून थोडंसं पैसे वरती टाकले की हे परवडून जातं. तर हे होऊन जातं आमच्या तिघांना सुद्धा. किवीला सुद्धा आवडतं, मिस्टरांनाही आवडतं आणि आम्ही आता डाएट करत असल्यामुळे हे आम्हाला नाश्त्याला वगैरे होतं. तर चला मग पुढे दाखवतेच मी. तर मी काय काय भाज्या आणल्यात ना ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि मिरच्या मागवलेल्या आहेत. त्यानंतर ही पापडी आहे, त्याच्यानंतर ही तेंडली आहे. तेंडली आमच्या सर्वांना फार आवडते आणि ती खाल्लेली सुद्धा चांगली असते. हे बघा 2 पॅकेट तेंडलीचे 250 ग्रामचे तर होऊन जातात, कारण की कट करून वगैरे त्याची थोडीशीच भाजी होते. आणि त्यांनी अजून काही मिरच्या मागवलेल्या आहेत. मी जास्तीची गोष्ट इतकी काही मागवली नाही. मिरच्या ह्या कशा उपवासाला वगैरे पण लागतात. कोथिंबीर सुद्धा संपली होती, ती कोथिंबीर सुद्धा मागवली आहे. मला खरंच जायला नाही जमलं, नाहीतर मी जास्तीत जास्त आहे ना ऑनलाईन मागवण्यापेक्षा ना समोरून दुकानातून घेऊन जाणं प्रिफर करते. आणि आता संध्याकाळी सुद्धा मला आज जाता येणार नाही, कारण संध्याकाळी उपवासाचं जेवण वगैरे सगळं बनवावं लागणार. मग त्यामध्येच माझा वेळ जाईल. म्हणजे आजही मला भाज्या वगैरे क्लिनिंग करायला मिळणार आहे. तर आज दुपारचा वेळ माझ्याकडे आहे की मी सगळी कामं माझी आवरून झालेली आहे. तर आता मला हेच फक्त करायचं आहे क्लिनिंग वगैरे. तर हे सगळं करून घेणार आहे. तर ह्या माझ्या कोथिंबीरचं आहे. इथे मी पुदिना सुद्धा मागवलाय. मला हिरवी चटणी बनवायची आहे, जेव्हा कधी पण आपल्याला म्हणजे आपण स्टोर करून ठेवली तर कधी कामाला येते. इथे मी आळूवडीची पानं पण मागवली. तर पानं बघा ना भरपूरच छोटी आली आहे. ठीक आहे, 2 वेळा झाल्या तरी बस आहे. त्यानंतर मग मी पपई मागवली आहे. मला पपई आवडली, छान आहे पपई, तर पपई सुद्धा मागवली आहे. आणि हा पंपकिन सुद्धा एक अख्खा पंपकिन आलेला आहे. तर ह्याचं बघू काहीतरी छान अशी भाजी किंवा घागे वगैरे करेल, तेव्हा ती रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन मी. हे मी कॉर्न मागवलेले आहेत. हे ना मला कॉर्न बार्बिक्यू करायचे आहे, तर मी ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर नक्कीच बघा. तर त्याच्यासाठी मी हे 2 मागवले, कारण इशीला सुद्धा कॉर्न आवडतात, मलाही आवडतात आणि मिस्टरांनाही आवडतात.
त्याच्यानंतर ह्या आहे ना काकड्या मी मागवलेल्या. तर काकड्या बघा किती 500 ग्रामच्या आलेल्या आहेत. पण 500 मध्ये पण बघा ना किती कमी म्हणजे वजन बसले असं वाटत नाही 500 ग्रामच्या आहे. म्हणूनच मला जाणं बेस्ट वाटतं. आणि ही सुद्धा एक काकडी आहे, पण ही ना जास्त हिरवीगार वाली आहे आणि ही थोडी अशी हायब्रिड टाईप आहे. कोबी मागवलेला, त्यानंतर बीटरूट मागवलं आहे, जे मला लागतं कधी आम्हाला ज्यूस वगैरेसाठी किंवा सलाडसाठी. तर मी सध्या म्हटलं की एक एवढंसं आता सध्या पुरतं ठीक आहे, नंतर मी जाईलच परत सॅटर्डे किंवा फ्रायडेला जाईल मी तेव्हा घेऊन येईल अजून. अदरवाईज मिस्टर घेऊन येतात. हे मी जिऱ्याची पाकिटं मागवली होती कारण मला जिरा पावडर बनवायची संपली आहे माझी, त्याच्यासाठी. लिंबू बघा 3च लिंबू आलेत. आणि हे टोमॅटो 1 किलोचे एवढे टोमॅटो आलेले आहेत. एवढे मीन्स की कमीच वाटतात मला, पण ठीक आहे. ही बघा थोडंफार कमी म्हणजे वजन इथे तिथे होतच. तर हे मी 2 किलो मागवलेले, कारण माझं कॉटन वगैरे पण सगळं संपलेलं आहे ग्रेव्हीचं वगैरे. तर कधी मला आता व्हेज वगैरे काही भाज्या होतीलच, तर तेव्हा मला ते सगळं लागेल. त्याच्यानंतर मी बटाटे सुद्धा मागवलेत, उपवासाला किंवा पराठे वगैरे बनवायचे आहेत मला, तर ते सुद्धा आता ह्या सगळ्या दिवसांमध्ये होतीलच त्याच्यासाठी. आणि हे तंदुरीचा मायो आहे, जो मी कॉर्न बार्बिक्यू बनवणार आहे तेव्हा यूज करेन, तर तुम्हाला दाखवेलच. आणि हे आहे मिरच्या. तर मिरच्याचे आणि कोथिंबीरीचे पॉकेट मी जास्त मागवले, कारण मग कोथिंबीर आणि मिरच्या ह्या पटकन संपतात त्याच्यामुळे. तर चला मी तुम्हाला दाखवते कसं सगळं. ते सर्वप्रथम आपण तेल वगैरे थोडं कट करून घेऊया. त्याआधी ना मी पहिले हे भरून घेते ह्याच्यात मोस्टली. मी अगोदरची जी मुसली होती ना ती काढून ठेवली अगोदर, कारण की नवीनमध्ये आपण करतोय तर त्याआधी जुनी आपण काढून ठेवूया. मुसलीचा नाश्ता आहे ना फ्रेंड्स, खरंच खूप छान असतो. आणि डाएटमध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला ह्याच्यातून मिळतात. तर तुम्ही डाएट करत असलात तर कधी पोहे, कधी उपमा, कधी असं काही किंवा डोसे, इडली हे सगळ्या गोष्टी बनवू शकता. रेग्युलरच आपण नाही खाऊ शकत. पुण्यामध्ये बघा मी जास्तीचं भरलं ह्याच्यात. तर इथे ना मी साबुदाण्याच्या खिचडीसाठी बटाटा कट करून घेत होते. आणि मला भाज्या वगैरे करून सेग्रिगेट करून ठेवल्या मी. फक्त त्या आता डब्यांमध्ये आहे ना असं स्वच्छ करून भरायच्या आहेत. तर म्हटलं पहिले खिचडी वगैरे बनवून घेऊ, कारण मिस्टरांनासुद्धा साबुदाण्याची खिचडी खायची होती. पण मी साबुदाण्याची खिचडी अपलोड नाही केली, म्हणजे व्हिडिओ नाही ठेवला त्याचा. कारण मी मागच्याच आषाढी एकादशीला तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे साबुदाण्याची खिचडी कशी करतात ते. आणि इथे ना मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा संपलेलं होतं, तर जास्तीचे शेंगदाणे मी भाजायलासुद्धा ठेवले आहेत, जेणेकरून म्हणजे कूटसुद्धा भाजीला पटकन काढता येतं. तर ह्या कामं मला सगळे शनिवारीच करायची होती, पण शनिवारी नाही जमलं आहे. ह्या सगळ्या म्हणजे क्लिनिंगमध्ये खूप वेळ गेला. आणि मग नंतर म्हटलं की करू, तर मग आजचा वेळ मिळाला सोमवारचा. तर फ्रेंड्स तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ थोडासा लेट येईल, कारण की काही कारणांमुळे मी हा व्हिडिओ थोडा लेट टाकणार आहे. मी ना इथे खाण्यासाठी पपईसुद्धा कट करून घेणार आहे. आणि पपई ही छान पिकलेली होती, ऑनलाईनच मागवलेली, छान भेटलेली आणि खूप गोडसुद्धा होती. आवडली मला. कधी कधीच फायदा होतो ऑनलाईन मागवण्याचा, अदरवाईज कधीतरी वस्तू पण काही खराब येते. आणि मी या सगळ्या वस्तू आहे ना प्रत्यक्षात जाऊन घेणंच प्रिफर करते, कारण भाजी फ्रूट्स हे ना ऑनलाईन घेणं मला नाही योग्य वाटत. तर ठीक आहे, एखाद्या दिवशी चालतं. तर इथे मी सर्व कट वगैरे करून घेतलं आणि आम्ही खिचडी वगैरे बनवून खाल्ली. त्यानंतर बघा मी ना इथे हिरवी चटणी बनवत होती, संध्याकाळ झालेली.
आणि ना फ्रेंड्स, मला मंदिरातसुद्धा जायचं होतं, पण काही कारणास्तव मला मंदिरात जाता नाही आलं. म्हणून मी घरच्या घरीच पूजा करून घेतली आणि मी खूप गडबडीत पूजा आवरली आणि असं वाटलं की ठीक आहे, होत असतं असं. पण काय करणार, वेळच नाही मिळाला जायला. सगळं आवरेपर्यंत, सगळ्या वस्तू इथे तिथे लावेपर्यंत संपूर्ण वेळ निघून गेला आणि मंदिरात जायलाच भेटलं नाही. आता मी इथे सुरुवात केली आहे जेवणाची. तर आता उपवास सोडायचा होता म्हणून म्हटलं की पहिलाच सोमवार आहे, तर आज आपण गव्हाच्याच वस्तूचं काहीतरी बनवूया. म्हणून मी ना इथे लापशी बनवायला घेतली. कारण की कसं असतं ना, की देवाला आहे ना चपात्यांचा चुरमाच लागतो प्रसादासाठी. आणि मी बनवत असते चपात्यांचा लाडू, चुरमा म्हणतात त्याला. तर तो मी बनवत असते आणि मी 16 सोमवारसुद्धा केले होते ना, तर तेव्हा मी असं 16व्या सोमवार मी उद्यापन करून मी तेव्हासुद्धा मंदिरात खूप सारे लाडू असे बनवून वाटले होते. तर खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण होतात. तर मला असंच झालं होतं की मी हे सगळं म्हणजे छान वाटलं होतं मला त्या टाईमला. आणि आतासुद्धा माझं असं होतं की श्रावणी सोमवार तरी नक्कीच करायचे. आणि मी जसं समजायला लागलं तेव्हापासून मी श्रावणी सोमवार करतेच. मी कधी गॅप नाही ठेवला आहे आणि आता हे म्हणजे कंटिन्यू आहे. आता बघू, जोपर्यंत जमतं आहे तोपर्यंत मी करेलच आणि मनात श्रद्धा तर आहेच माझ्या आणि तुमच्या सर्वांच्याही असेलच श्रद्धा. तर अशा प्रकारे आहे ना फ्रेंड्स, काही थोड्याशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, म्हणून ते जे वाटलं ते मनातलं मी बोलले. तर इथे बघा, मी ना ड्रायफ्रूट्स वगैरे लापसीमध्ये टाकून घेतले, मनुकेसुद्धा टाकले आणि पहिली लापसी ना अशीच भाजली होती. नंतर त्याला आहे ना मग तूप टाकून अजून चांगली भाजली आणि ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून आहे ना तुपात भाजल्यावरती अजून छान असा टेस्ट येतो लापसीला. तर ही मी ना गुळात बनवणार आहे, मी साखरेत नाही बनवणार. आणि बघा, आता मी ना वरून दूध सोडत आहे. तर मी ना पूर्ण असं दुधाचीच लापसी बनवलेली, बिलकुल पण मी त्यामध्ये पाणी टाकलं नव्हतं. काही काही लोकं लापसी बनवण्यासाठी पाणीसुद्धा टाकतात. मी नाही टाकलं, दुधातच बनवली, कारण त्याची एक वेगळीच टेस्ट येते. आणि इथे ना मी जायफळ, बडीशेप आणि इलायची पावडर बनवून ठेवलेलं आहे, तेच मी टाकलं. तर ह्याने सुद्धा एक स्वाद येतो. आणि इथे साईडच्या गॅसवरती ना मी डाळ लावली होती शिजायला. तर माझा आजचा बेत होता की शाही मिक्स पनीर भाजी आणि लापशी आणि डाळ भात आणि चपाती. कारण पुऱ्या तर मी सहसा आमच्या घरात कोणीच खात नाही आणि आम्ही सध्या डाएटिंग सुरू केली आहे. तर त्यामुळे सहसा तळलेल्या पदार्थ आम्ही नाहीच खात आणि जास्तीत जास्त तर घरातलंच खातो. बाहेरचं काही खायला जात नाही. पहिलं असं होत होतं की बाहेरचं वगैरे खायचो, पण आता नाही खात. तर ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग असं ते मुलांना पण तीच सवय लागते बाहेरचं खाण्याचीच. तर म्हणून मग मी ते जास्तीत जास्त आम्ही बाहेरचं खायचं टाळतो आणि मग घरामधलंच अन्न. कारण की कसं, मग इशी पण आमच्या दोघांना बघून आम्ही जसं जेवतो तसं इशी पण, तिला पण सवय झाली आहे. मग तीसुद्धा घरचं अन्नच खाते, ती बाहेरचं बिलकुल पण काही मागत नाही. आणि आमचं बघून बघून इशीसोबत डुग्गूसुद्धा बसतो. मग तोसुद्धा त्याच्या दीदीचं बघून तोसुद्धा तसाच वागतो. मग तोसुद्धा खायला मागतोच. आणि त्याचं कसं आहे ना, की त्याला त्याचं स्वतःचंच खायचं असतं, त्याला कोणी भरवायचं नाही. त्याला एका प्लेटामध्ये डाळ भात किंवा शिरा वगैरे असं द्यायचा आणि छोटासा चमचा द्यायचा. तो त्याच्यात स्वतःच्या हाताने चमच्याने खातो. आपण भरवलेलं त्याला बिलकुल पण आवडत नाही. असा आहे माझा डुग्गू. तर खूप आता म्हणजे खूप अजून जास्त मस्ती करायला लागलेला आहे. हळूहळू मोठा होतो आहे, तसं थोडा थोडा त्याच्यातली बदमाशी आणि त्याच्यातला ॲक्टिव्हपणा मला दिसतो आहे. तर पाठचं जोक. तर इथे बघा, मी ना गूळ वगैरे टाकला. पहिला मी दुधामध्ये पूर्ण लापशी शिजवून घेतली होती. त्यानंतर दूध आटलं आणि त्याच्यानंतर मी यामध्ये टाकला आहे गूळ. तर गूळसुद्धा आहे ना माझ्याकडे चिक्कीचा होता. चिक्की म्हणजे बरोबर नव्हताच तो गूळ. चिक्कीचा मी नाही म्हणणार, कारण चिक्कीचा गूळ असा होत नाही. तर लास्ट टाईम मिस्टरांनी जो गूळ आणला होता ना, तो बरोबर निघालाच नव्हता. तर त्यामुळे माझे मोदकसुद्धा थोडेसे फसले होते, म्हणजे सारण फसलं होतं. आणि त्याच्यानंतर परत हे लापसी तर काय होऊन गेली. लापसीला काही प्रॉब्लेम नाही आला आणि लापसी एकदम मस्त झाली होती. आणि पण ते असे थोडंसं कट करायला गेलं की असे गोळे गोळे निघायचे गुळाचे. ठीक आहे. मग मी ना इथे दुसऱ्या गॅसवरती आहे ना लापसीला झाकून ठेवून थोडा वेळ अशी स्लो गॅसवरती शिजायला ठेवली. आणि आता इथे मी ना शाही पनीरची मिक्स भाजी बनवणार आहे. तर मी ना इथे पहिलंच तेल वगैरे टाकलं होतं, तेल आणि थोडंसं तूप टाकलेलं, कारण की खूप छान टेस्ट येतो. तेल, तूप किंवा तुम्ही तुपाच्या ऐवजी बटर टाकलं तरी चालेल, खूप छान असा टेस्ट येतो.
तर मी ना हे सर्व मसाले यामध्ये फ्राय करून घेतले. तर मी मसाले काय टाकलेले, तर धना पावडर टाकलेला, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, घरचा थोडासा, घरचा नाही म्हणणार मी, दुकानातलाच आहे पण तो मी रेग्युलर यूज करते, घरगुती टाईपच असा आहे तो. तर तो मसाला टाकलेला आणि शाही पनीरचा थोडासा मसाला टाकलेला आणि त्याला छान असं तेलामध्ये परतवून म्हणजे फ्राय छान असं फिरवून घेतलं होतं. तर म्हणजे छान असं तेलात भाजला ना मसाला, तर मग त्याची टेस्ट खूप छान येते. आणि त्यानंतर मी ना हा वाटणचा जो फ्रीझरमध्ये बनवून ठेवलेला जो गठ्ठा असतो ना, म्हणजे वाटण मी ते असं बनवलेलं असलं ना की ते फ्रीझरमध्ये ठेवलं की ऐन टायमाला आपल्याला उपयोगी पडतं. आणि मी वाटणची तर रेसिपी तुम्हाला प्रिपरेशनमध्ये दाखवलीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर जाऊन मागचा व्हिडिओ नक्कीच बघा प्रिपरेशनचा, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. तर इथे बघाय ना किती छान असं त्याला भाजीला असं तेल सुटलं आहे, म्हणजे जे वाटण आपण मी टाकलेलं ना त्याच्याने अजून छान असं तेल सुटलं आहे. आणि बघा किती छान त्याचंच त्याला तेल सुटलं आहे. आणि मी जास्त तेल पण भाजीमध्ये नाही टाकत, कारण की मग असं होतं ना की खूप तेलकट भाजी होते, तरी खूप जास्त येते, तवंग येतो तेलाचा, मग ते मला नाही आवडत. म्हणून मग मी टाकत नाही जास्तीत जास्त. पण थोडं 1-2 चमचे तेलमध्ये हे सगळं करून घेतलं होतं. आणि थोडंसं बटर टाकलेलं म्हणून एवढं काही नाही, म्हणजे बटर थोडंसं पण छान असं जाळलं ना तर मग ते हे नाही होत, त्याच्यात फॅट नाही वाढत. तर त्याच्यामुळे मी ना ते असं थोडं बटर तेलामध्ये छान होऊन दिलं होतं आणि नंतर मग मसाले टाकले होते. आणि आता बघा मी ना याच्यामध्ये फ्लावर, पनीर आणि मटर टाकलेलं. माझ्याकडे आहे ना काय बोलतात ते बीन्स नव्हते, मला बीन्स पण टाकायचे होते, पण बीन्स माझे संपलेले होते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका, बीन्स टाका, गाजर टाका आणि खूप छान अशी भाजी होते. तर तुम्ही हे सगळं टाकू शकता. तर माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी तेवढंच टाकलं. आणि भाजी मला जास्त बनवायची सुद्धा नव्हती, कारण मग एवढे सगळे पदार्थ पण टाकले ना, म्हणजे एवढ्या सगळ्या व्हेजिटेबल्स टाकले ना, तर मग असं होतं की भाजी जास्त वाढते. तर मला जास्त वाढवायची नव्हती, म्हणून मी एवढे 3 आणि होतं त्यामध्येच केलेलं, कारण बाजारात जायला मिळालंच नाही. तर हे असं मी शाही पनीरची भाजी केली होती. आता मी बघा त्याला ना पूर्ण मसाला असा लावून घेतला आहे. इथे बघू शकता तुम्ही पूर्ण मसाल्यामध्ये झाला आहे, फ्लावर आणि पनीर आणि वाटाणा छान असा मिक्स झाला आहे. आता मी यामध्ये ना गरम पाणी सोडलेलं आहे. तिथे बघू शकता मी गरम पाण्यामध्ये पण पुन्हा एकदा असा हा पूर्ण फ्लावर, पनीर, मटर हे सगळं आहे ना एकत्र एकजीव करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. आणि थोडंसं आपल्याला हे ना वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. तर मी ना याला छान असं हलवून याला झाकण लावून घेणार आहे आणि थोडा वेळ असं 2 मिनटं थोडंसं वाफेवर ठेवणार आणि पुन्हा काढणार आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर, कारण आता इथे माझी भाजीसुद्धा छान अशी रेडी झाली आहे. आता मी डाळीला तडका देणार आहे. तर डाळीला मी ना तूप टाकलं आहे पॅनमध्ये, तडका पॅनमध्ये. आता मी यामध्ये टाकणार आहे जिरे, राई जिरे आणि कुटलेला लसूण, जो मी खलबत्त्यात कुटला आहे. तर कसं आहे ना फ्रेंड्स, की मी सहसा तुपामध्येच हे बनवत असते, फोडणी देते डाळीला, कारण की ती छान अशी लागते. तर इथे बघू शकता डाळ आणि हे मोहरी आणि जिरे छान असे तडतडल्यावरती मी यामध्ये टाकला आहे लसूण. आणि लसूण आपल्याला छान असा थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे, जेणेकरून आहे ना आपलं तडका खूप छान असा खमंग बसेल असा. तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटल्या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्लीज 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 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप सारे रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि कमेंटसुद्धा करा छान छान अशा. तर चला मग भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुम्हीसुद्धा एन्जॉय करा जेवण आणि मीसुद्धा. चला तर मग बाय बाय.